नमस्ते स्टुडंट्स. मागच्या लेक्चरला आपण स्पेसिफिक हीट किंवा जी आहे क्लासिकल थेरी आपण बघितली होती. स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड काढण्याची. त्याच्यामध्ये काय व्हॅल्यू मिळाली ती आपल्याला स्पेसिफिक हीटची. दॅट इज मोलार स्पेसिफिक हीट गिवन बाय द फॉर्म्युला CV इज इक्वल टू 3 NKV. NKV म्हणजे NK ची व्हॅल्यू काय असते R. ओके, सो 3R म्हणजे किती 5.96 कॅलरी पर मोल केल्विन इतकी ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली होती. ओके, ह्यालाच काय म्हणलेलं आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळाली. ओके, म्हणून ह्याला काय डुलंग-पेटिट्स लॉ असं म्हणलेलं आहे. आणि ही जी स्पेसिफिक हीट आहे कशी आहे, इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर. ओके, म्हणून दस अकॉर्डिंग टू क्लासिकल थिअरी द मोलर हीट कॅपॅसिटी ऑफ ऑल सॉलिड्स इज कॉन्स्टंट अँड इज इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर अँड फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, कशी आहे, इंडिपेंडंट आहे कशावरती, टेम्परेचर आणि फ्रिक्वेन्सीवरती. दिस इज कॉल्ड डुलंग-पेटिट्स लॉ. लक्षात ठेवा हा लॉ. ओके, की हीट कॅपॅसिटी ऑफ सॉलिड इज कॉन्स्टंट आहे आणि इट इज इंडिपेंडंट ऑफ फ्रिक्वेन्सी अँड टेम्परेचर असं सांगायचं इन शॉर्टमध्ये. ठीक आहे, आता हे जर आपण काही एलिमेंट्स जर बघितलं, आपण ऑब्झर्व केलं तर काय ऑब्झर्व होतं, द रिझल्ट इज इन good agreement with the observed heat capacities for number of solids. Number of solids at okay, it is good. Number of solids including metals at high temperature and at room temperature. कुठल्याला metals at high temperature and at room temperature as shown in figure. काही मेटल्सचे इथं स्पेसिफिक हीटची डायग्राम दाखवली. इकडे टेम्परेचर आहे एक्स ॲक्सिसवर आणि इकडं हीट आहे. ओके, मग आपली व्हॅल्यू काय, कॉन्स्टंट व्हॅल्यू 5 समथिंग, बरोबर आहे की नाही. 5 किती आहे, 96 म्हणजे नियरली अबाउट 6. 5.96 म्हणजे नियरली अबाउट 6. सगळ्यांची व्हॅल्यू इथं अबाउट 6च्या जवळपास आहे. ओके, सर्व एलिमेंट्सची आहे, गोल्ड, जर्मेनियम, सिलिकॉन. याची स्पेसिफिक हीट किती आहे, 3R म्हणजे 5.96 इतकी आहे. पण जसं जसं टेम्परेचर आपण कमी करत जाऊ तसं हीट कॅपॅसिटी काय व्हायली, डिक्रीज व्हायली. ओके, ॲज शोन इन फिगर आहे, द हीट कॅपॅसिटी इज अप्रोचेस 0 फॉर गोल्ड, जर्मेनियम अँड सिलिकॉन ॲज T अप्रोचेस 0. जसं जसं टेम्परेचर डिक्रीज होईल तसं तसं काय व्हायलं, हीट कॅपॅसिटी जे आहेत ते 0 व्हायलेत. ओके, म्हणजे हीट कॅपॅसिटीवरती टेम्परेचरचा इफेक्ट होतो, याच्यावरून असं होतं. म्हणून ही क्लासिकल थेरी फेल ठरली. ठीक आहे, कारण ह्याचे जर टेम्परेचर कमी कमी होत झालं तर त्याची हीट कॅपॅसिटी देखील कमी होत चालली. पण क्लासिकल थेरी काय सांगते, सगळ्यांची हीट कॅपॅसिटी कॉन्स्टंट आहे, 5.96 किंवा 3R ती कॉन्स्टंट आहे असं म्हणते. ओके, रूम टेम्परेचर ठीक आहे, ते कॉन्स्टंट आहेतच, पण जसं जसं टेम्परेचर डिक्रीज होईल तसं तसं त्यावेळेस ही क्लासिकल थेरी फेल ठरते. म्हणून दुसरी थेरी आपल्याला बघायचं आहे का, तर हीट डिक्रीज होत असताना त्याचं जे आहे टेम्परेचरवरती डिपेंडंट आहे. मग ही जी आहे फेल्युअर हे काढून टाकण्यासाठी मग दुसरी थेरी कुठली आली, आइन्स्टाईन्स थेरी ऑफ लॅटिस हीट कॅपॅसिटी. मग आइन्स्टाईनने काय केलेलं आहे, क्लासिकल थेरीमध्ये काय कन्सिडर केलं होतं, तर एक ज्या ऑसिलेटर्स आहेत ते क्लासिकल ऑसिलेटर्स आहेत. आणि इथं काय कुठली थेरी अप्लाय केलेली, प्लँक्स क्वांटम थेरी. आइन्स्टाईनने कुठली थेरी अप्लाय केलेली आहे, प्लँक्स क्वांटम थेरी. ओके, सो आपण बघूयात आइन्स्टाईन्स थेरी. आइन्स्टाईन रिझॉल्व द डिस्क्रिपन्सी ऑफ क्लासिकल थेरी ऑफ हीट बाय अप्लाइंग कुठलं थेरी अप्लाय केली त्यांनी, प्लँक्स क्वांटम थेरी अप्लाय केलेली आहे. आइन्स्टाईन रिटेन ऑल द अजम्पशन ऑफ क्लासिकल थेरी. जशी क्लासिकल थेरीच्या अजम्पशन्स होते ती ॲज इट इज ठेवली. की काय अजम्पशन्स होते क्लासिकल थेरीचे, की ॲटम जे आहे ते हार्मोनिक ऑसिलेटरसारखं आहे, प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे, आणि प्रत्येकाची एनर्जी ही डिफरंट आहे. हे जे अजम्पशन्स आहेत ते ॲज इट इज ठेवले आहेत या थेरीमध्ये. ओके, सो एक्सेप्ट रिप्लेसिंग द काय रिप्लेस केलं आहे, फक्त क्लासिकल हार्मोनिक ऑसिलेटरच्या ऐवजी कुठले ऑसिलेटर्स केले, क्वांटम हार्मोनिक ऑसिलेटर्स. ओके, कुठले ऑसिलेटर्स वापरले, क्लासिकल थेरीच्या ऐवजी कुठली थेरी अप्लाय केली आहे, तर क्वांटम थेरी. ठीक आहे, सो
क्वांटम ऑसिलेटर विच कॅन हॅव ओनली डिस्क्रीट व्हॅल्यू, ज्याच्या काय आहेत फक्त काही डिस्क्रीटच व्हॅल्यूज आहेत क्वांटम थेरीमध्ये. ठीक आहे. सो काही फीचर्स आहेत आइन्स्टाईन थेरीचे. तुम्हाला 4 मार्क्ससाठी नुसते फीचर पण विचारले जातात. व्हॉट आर द फीचर्स ऑफ आइन्स्टाईन्स थेरी असा क्वेश्चन असू शकतो फक्त 4 मार्कासाठी. सो काय फीचर्स आहेत मग? द क्रिस्टल कन्सिस्ट ऑफ ॲटम्स. क्रिस्टल काय कन्सिस्ट करतं? ॲटम्स विच रिगार्डेड ॲज अ आयडेंटिकल इंडिपेंडंट हार्मोनिक ऑसिलेटर. त्याला काय म्हणलेलं आहे? एकसारखे आणि एकमेकांवरती डिपेंड नसलेले हार्मोनिक ऑसिलेटर. हा फर्स्ट फीचर झाला. सेकंड फीचर काय सांगते? ए सॉलिड कन्सिस्टिंग ॲटम्स आर इक्वलंट टू 3 and 1 dimensional हार्मोनिक ऑसिलेटर. ठीक आहे. ॲटम्स कशाचे इक्वल आहे? 3 and 1 dimensional हार्मोनिक ऑसिलेटर इक्वल आहे. थर्ड पॉसिलेटर्स काय म्हणतोय? ऑल द ऑसिलेटर्स व्हायब्रेट विथ द सेम नॅचरल फ्रिक्वेन्सी. सगळ्यांची फ्रिक्वेन्सी सेमच आहे. ठीक आहे. हे तर माहितीच आहे आपल्याला सगळ्यांची ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी काय आहे? सेम आहे. आणि नेक्स्ट द ऑसिलेटर्स आर क्वांटम ऑसिलेटर. त्याचं काय? कुठले ऑसिलेटर आहेत? क्वांटम. क्वांटम असल्यामुळे प्रत्येकाची एनर्जी काय असेल? डिस्क्रीट, वेगवेगळी असेल. अँड द एनर्जी स्पेक्ट्रम रादर दॅन अ कंटिन्युअस ॲज फॉर क्लासिकल ऑसिलेटर्स. क्लासिकलमध्ये सगळ्यांची एकच एनर्जी आहे असं कन्सिडर करतात. पण क्वांटम मेकॅनिक्स काय कन्सिडर करते? प्रत्येकाची डिस्क्रीट एनर्जी स्पेक्ट्रम आहे, म्हणजे प्रत्येकाची एनर्जी ही वेगवेगळी आहे. ठीक आहे. सो एनी नंबर ऑफ ऑसिलेटर मे बी प्रेझेंट इन द सेम क्वांटम स्टेट. एका स्टेटमध्ये कितीही ऑसिलेटर्स असू शकतात असे फीचर आहे. ओके. लास्ट फीचर काय आहे? द ॲटॉमिक ऑसिलेटर्स फॉर्म अन असेंब्ली ऑफ सिस्टीम विच आर डिस्टिंग्विशेबल ड्यू टू देअर लोकेशन ॲट सेपरेट अँड डिस्टिंक्ट लेअर्स. जे ऑसिलेटर्स आहेत ते काय फॉर्म करतात? असेंब्ली फॉर्म करतात एक. आणि ते कशा आहे असेंब्ली? विच आर डिस्टिंग्विशेबल ड्यू टू देअर लोकेशन. लोकेशनमुळे ते आपण त्याला इझिली डिस्टिंग्विश करू शकतो दुसऱ्यापासून. अँड डिस्टिंक्ट लॅटिस साईट अँड हेन्स ओबे द एम बी डिस्ट्रीब्युशन. इन शॉर्टमध्ये काय लक्षात ठेवायचं? की हे जे क्लासिक क्वांटम ऑसिलेटर्स आहेत ते कुठलं डिस्ट्रीब्युशन फंक्शन ओबे करतात? तर मॅक्सवेल बोल्ट्झमॅन डिस्ट्रीब्युशन. मागच्या सेकंड इयरला आपण भेटलो होतं 3 डिस्ट्रीब्युशन, मॅक्सवेल बोल्ट्झमॅन, ब्रूस आइन्स्टाईन, फर्मी डिराक. तर हे जे क्वांटम ऑसिलेटर आहेत ते कुठलं प्रिन्सिपल ओबे करतात? एम बी डिस्ट्रीब्युशन प्रिन्सिपल ओबे करतात. ठीक आहे. अशा प्रकारचे हे फीचर्स आहेत. सोपे आहेत फीचर्स. ह्याला रीड करा 1-2 वेळेस आणि लक्षात ठेवा. सोपं आहे. सो फीचर्स झाला. आता आपण मॅथमॅटिकल पार्ट्सकडे जाऊया. ओके. कन्सिडर द प्लँक्स क्वांटम थेरी. काय क्वांटम थेरी सांगते? अनएस्टेटेड फ्रिक्वेन्सी म्यू, त्याची एनर्जी काय असते? इज इक्वल टू एन एच क्रॉस ओमेगा. एन म्हणजे काय? 0 1 2 3. एच क्रॉस म्हणजे काय? कॉन्स्टंट आहे. ओमेगा नॉट म्हणजे फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. नंतर आइन्स्टाईन फुल पेज घेते मी 1 मिनिट. सो Einstein later used the wave mechanical result which gives the energy of harmonic oscillator as. म्हणजे वेव्ह मेकॅनिकल अप्रोच घेऊन त्याने ह्याची एनर्जी काढलेली आहे हार्मोनिक ऑसिलेटरची. आणि त्याचं एक्सप्रेशन काय? इन इज इक्वल टू n + 1/2 h न्यू. त्यालाच लिहितो आपण n + 1/2 h क्रॉस ओमेगा नॉट. ठीक आहे. तर हे एनर्जीचे एक्सप्रेशन आहे. वेअर हे जे आहे n + 1/2 h क्रॉस ओमेगा नॉट, ही जी पहिली टर्म n h क्रॉस ओमेगा नॉट ही काय आहे? टेम्परेचर डिपेंडंट 0 पॉईंट एनर्जी ऑफ ऑसिलेटर. काय म्हणतात? 0 पॉईंट एनर्जी ऑसिलेटर. ओके. टू कॅल्क्युलेट द ॲव्हरेज एनर्जी ऑफ एन ऑसिलेटर वी रिप्लेस इंटिग्रेशन बाय समेशन. आता आपण हे मागच्या वेळेस क्लासिकल थेरीमध्ये हा फॉर्म्युला बघितला होता ॲव्हरेज एनर्जीचा. तिथं काय होतं? इंटिग्रेशन होतं. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to इन्फिनिटी होतं. इथे इंटिग्रेशनच्या ऐवजी आता डिस्क्रीट एनर्जी आहेत त्याच्या. आणि हे ऑसिलेटर कुठले आहेत? क्वांटम ऑसिलेटर्स आहेत. म्हणून इथं इंटिग्रेशनच्या ऐवजी कुठलं साइन आलं आहे? समेशन. ओके. इंटिग्रेशनच्या ऐवजी काय आहे? समेशन. समेशन इज इक्वल टू 0 to इन्फिनिटी ई एक्सपोनेन्शियल EN/kVt एक्सपोनेन्शियल EN/kVt. ठीक आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवा म्हणले ते मागच्या वेळेस क्लासिकल थेरीच्या वेळेस, कारण इथेही तोच यूज केलेला आहे. फक्त इथं समेशन आहे आणि तिथे इंटिग्रेशन आहे. ठीक आहे. तर एनर्जीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायवरची n +
1/2 h क्रॉस ओमेगा नॉट n प्लस 1/2 h क्रॉस ओमेगा n प्लस 1/2 h क्रॉस. ठीक आहे, ह्या फॉर्म्युलावर सबस्टिट्यूट करा. नंतर कॉमन टर्म्स बाहेर काढा ब्रॅकेटच्या. h क्रॉस ओमेगा सगळ्यामध्ये कॉमन आहे, त्याला बाहेर काढलं. ओके, आणि काही सबस्टिट्यूशन केलं. एक्स म्हणजे काय सबस्टिट्यूट केलं आपण इथं, h क्रॉस ओमेगा आपण KBT. सिम्प्लिफिकेशनसाठी काय केलं, एक्सची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट केलं, h क्रॉस ओमेगा नॉट अपॉन KBT. ठीक आहे, आता ह्याला सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. ओके, सो इक्वेशन दॅट इक्वेशन, ह्याला इक्वेशन नंबर 4 म्हणलेलं आहे. दिस इक्वेशन कॅन बी रिटन ॲज, सो इक्वेशन 4 कॅन बी रिटन. आता एक्सपांड केलं, e⁻² जे आहे ही टर्म, x n प्लस 1/2 x एक्सपोनेन्शियल x